नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। सर्वप्रथम फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, पण आता सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार। आता ह्या मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात खूप महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता सुद्धा शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे आणि एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे खात्यात येऊ शकतात। आता सूत्रांच्या माहितीनुसार असंही माहिती झालेली आहे की हे पैसे जे आहेत हे 15 तारखेच्या आत म्हणजे 15 मार्चच्या आतच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात। म्हणजे ज्यांना अजून मार्चचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये, पुढील काही दिवसातच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात। आता दुसरी आणि खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली मित्रांनो की ई केवायसी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बऱ्याच लाडक्या बहिणीची ई केवायसी काही डॉक्युमेंटच्या आधारे किंवा वेळेच्या अभावे व साईट चालू नसणे या कारणास्तव ई केवायसी त्यांची मार्च महिन्यामध्ये होऊ शकली नाही। आता त्यांच्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खूप महत्त्वाची माहिती दिलेली की त्यांनी सांगितलेले की 30 एप्रिल ही शेवटची तारीख आता ई केवायसीसाठी असणार आहे। होय, आता तुम्ही 30 एप्रिलपर्यंत ई केवायसी पूर्ण करू शकता। ज्या महिलांनी अजूनही ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी सरकारने मुदतवाढ दिलेली आहे। आता लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहे की ही केवायसी वेळेत पूर्ण केली नाही तर पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात। आता बऱ्याच लाडक्या बहिणीचे मागचे हप्ते थकलेले, आता त्यांना सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये हे हप्ते मिळणार आहे, पण त्यांची जर ई केवायसी सक्सेस झाली तर आणि ह्या अटीमध्ये जर बसत असेल ते लाडक्या बहिणीच्या तर त्यांना हे हप्ते मिळणार आहे। आणि ज्या बहिणी या अटीमधून वगळल्या गेलेल्या आहेत त्यांना हे हप्ते मिळणार नाही आहे। शक्य तितक्या लवकर ई केवायसी पूर्ण करा, जवळच्या CSC सेंटर आणि ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करा। शेवटी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे, मार्चचा हप्ता लवकरच येणार आहे आणि ई केवायसीसाठी 30 एप्रिल ही शेवटची संधी असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला यावर तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत माहितीही शेअर करा। धन्यवाद।